वळूयात अन्य काही बातम्यांकडे। राज्यातल्या शेतकऱ्यांची तूर ही 31 मे पर्यंत खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली खरी, मात्र तूर खरेदीचा सरकारी आदेश राज्यातल्या बहुतांश बाजार समित्यांना अद्याप मिळालेलाच नाही आणि त्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीची खरेदी बंदच आहे। वाशिममध्ये सकाळपासून शेतकरी 50 ते 60 ट्रक तूर घेऊन बाजार समितीच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत, मात्र सरकारी आदेश न मिळाल्याने तुरीची खरेदी होऊ शकलेली नाही। यवतमाळ बाजार समितीत सुद्धा हीच स्थिती पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये अजून 2,14,000 क्विंटल तूर खरेदी करणं शिल्लक आहे, त्यामुळे सरकारचा हा आदेश फक्त घोषणेपुरताच आहे का, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागलाय। सरकारचा आदेश अद्याप न मिळाल्याने तूर खरेदी बंद आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना भेटलो तेव्हा आम्हाला काही आलं नाही म्हणत, पण आता शेतकरी आणून राहिले तर आम्ही फक्त नंबर देऊ तो त्यांचं समाधान करू शकतो, जेवढं त्यांच्याकडे कक्षात आहे तेवढं आम्ही करू शकतो। सकाळपासून येला आणि वरून आबाळ बी येलाय आणि पाण्या याची शक्यता आहे। आम्ही काही त्याच्यावर झाकण वगैरे काहीच नाही आणलं तरी मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर तात्काळ निर्णय घेऊन कास्तकाराशी काय चर्चा करा किंवा कृषी विभागाशी काय आदेश द्यायचे याचे तात्काळ निर्णय घ्यावा आणि आम्हाला कास्तकाराला मोकळं करून देण्यात यावा।